संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपुराकडे प्रस्थान करतात हे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. परंतु या व्यतिरिक्त अनेक पालख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी येतात. कोणत्या आहेत त्या सांगते, पण त्याआधी खेडेगावला नक्की फॉलो करा. त्र्यंबकेश्वर मधून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निघते. तसेच सासवड मधून संत सोपान काका महाराजांची पालखी वारी सहभागी होते. पैठण मधून संत एकनाथ महाराजांची पालखी वारी सहभागी होते. मुक्ताईनगर मधून संत मुक्ताबाईंची पालखी निघते. हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथून संत नामदेव महाराजांची पालखी वारी सहभागी होते. पिंपळनेर मधून संत निळोबाराय महाराजांची पालखी निघते. तर शेगाव मधून संत गजानन महाराजांची पालखी वारी सहभागी होते. तसेच संत सावतामाळी, संत चोखामेळा यांचीही पालखी पंढरपुराकडे येते. तेर येथून संत गोरा कुंभार महाराजांची पालखी पंढरपुराकडे निघते. याशिवाय महाराष्ट्राच्या विविध भागातून लहान मोठ्या दिंड्या आणि अनेक पालख्या पंढरपुराकडे प्रस्थान करतातच. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून निघते. तसेच तुकोबारायांची पालखी देहू येथून निघते. आपल्या लाडक्या विठू माऊली चरणी नतमस्तक होण्यासाठी पंढरपुराकडे प्रस्थान करते. हे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. तुम्ही या जगातील सर्वात मोठ्या वारीच्या सोहळ्यात कधी सहभागी झाला आहात का? कमेंट मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका.